टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रात्री पुण्यात मुक्कामी होती आणि आज सकाळी 6 वाजता सासवडच्या दिशेने ही पालखी मार्गस्थ झालेली आहे। खरं तर सकाळपासून जोरदार उन्हाचा कडाका आहे, मात्र आपण हा वारकऱ्यांचा जल्लोष पाहतोय। खरं तर ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठलाचा नामघोष करत हे सगळे वारकरी जे आहेत ते मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आजचा मुक्काम या वारकऱ्यांचा सासवडमध्ये होणार आहे। आता पालखी जी आहे ती दिवे घाटाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेली आहे। मोठा टप्पा या वारकऱ्यांनी पार केलेला आहे, तरी देखील आपण उत्साह या वारकऱ्यांचा पाहतोय। मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। माऊली कुठले तुम्ही? आम्ही लातूर साईडच्या माऊली। आम्हाला एवढा आनंद होतो, तेवढा आनंद होतो माऊली। सकाळी 6 वाजता पालखीचं प्रस्थान झालंय, उन्हाचा कडाका आहे तरी बी एवढा आनंद? लय आनंद होता माऊली, आम्हाला एवढा आनंद होता, तेवढा आनंद होता माऊली। माऊलीसाठी एवढा आनंद आहे, तेवढा आनंद आहे माऊलीसाठी। विठुरायाचं नाव घेत घेत अगदी नाचत नाचत तुम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललाय? हो हो, नाचत नाचत पंढरपूरची दिंडी चालली, आम्हाला खुशीने चालली। आपण पाहतोय या वारकऱ्यांचा जल्लोष पाहतोय। आज जे आपण पाहतोय की लातूरची दिंडी आहे ते सांगतात आणि मोठा आनंद माऊली माऊलीचा जयघोष करत आहेत हे सगळे। माऊली कुठली तुम्ही? सकाळपासून जयघोष करताय माऊलींचा? आम्ही लातूर जिल्हा निलंगा तालुका उज्ज्वलन महाराज अत्तलबेट यांच्या दिंडी अध्यक्षाखाली चालतो आम्ही। सकाळी 6 वाजता पालखीचं सासवडच्या दिशेने पालखी मार्गस्थ झाली। आता महत्वाचा टप्पा, मोठी चढाई आहे, दिवे घाट येतोय पुढे। हो सर, आम्ही माऊली घेऊन चालते, आम्ही नाही चालत नाही, आम्हाला माऊली घेऊन चालते। नक्कीच आपण पाहतोय की वारकरी सांगतायत की दिवे घाटाचा जो मोठा चढाईचा टप्पा आहे आम्ही चालत नाही, आम्हाला माऊली घेऊन चालतायत आणि पांडुरंगाचं नाव घेत घेत हा दिवे घाट जो आहे तो ते चढतायत। आता आपण पाहतोय अगदी पायथ्याशी आलेले आहेत। आम्हाला कळत नाही बिलकुल माहित, फक्त खाली आम्हाला माऊली दिसते, ती घाट आम्हाला दिसत नाही। आम्हाला जेवढं फक्त पांडुरंगाकडे लक्ष असतं, पांडुरंगाकडे लक्ष राहते, खाली आमच्या पांडुरंगाकडे लक्ष राहतं। आम्ही खाली फक्त माऊली माऊलीच राहते। नक्कीच आपण पाहतोय की या वारकऱ्यांसोबत अगदी पुण्यापासून आपण चालायला सुरुवात केलेली आहे आणि जेवढा उत्साह पुण्यात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येत होता तेवढाच उत्साह आता दिवे घाटाच्या पायथ्याशी देखील दिसून येतोय आणि पांडुरंगाचा जयघोष करत हे सगळे माऊली माऊली म्हणत हे सगळे आता सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत आणि अगदी काही वेळात अवघड असा दिवे घाट देखील हे चढणार आहेत। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।